अरे स्वानंदी, ये ये. कशी तब्येत आता? बरी आहे ना? औषध घेतलंस ना सकाळचं? हो मॅडम, औषध घेतलं आणि मी बरी आहे आता. सदा 2 प्लेट पोहे घेऊन ये. मी फळं मागवली, ती रोज खायची, तब्येतीला चांगली असतात. आणि हे बघ, तब्येतीकडे लक्ष दे, बाकी कशातही लक्ष देऊ नकोस, कळलं? हो मॅडम. तुम्ही दोघे अशा उभ्या कात. कार्तिकी, बस ना. स्वानंदी, काय तू सुद्धा बस. नाही नको, मी नंतर बसते. स्वानंदी बस. नाही सुजित सर, नको, तुम्ही करा नाश्ता. स्वानंदी, मी म्हणतोय ना बस तर बस. चला पटकन बसा. तिथे डॅड बसतात. स्वानंदी ये बस. ये 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 बस. यात ऑकवर्ड काय फील करायचंय? इथे मी तुझा बॉस नाही. इथे तू मला हवं तर तुझा मित्र समजू शकतेस. आणि मॉम काय म्हणत होती त्याकडे नीट लक्ष द्यायचं. यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. काही लागलं तर आय एम जस्ट अ कॉल अवे. ओके? हो. ठीक आहेस ना तू? मी डोकं वगैरे दुखत नाहीये ना तुझं? नाही सुजित सर, मी ठीक आहे. गुड. स्वानंदी, तुला काही लागलं ना तर कोणालाच डिस्टर्ब करू नकोस. हा, म्हणजे सुजितला तर अजिबात नाही, त्याला काम वगैरे असतात, आणि मावशीला पण नको डिस्टर्ब करू. मला सांग ना, मी सगळं आणून देईन तुला. ठीक आहे? गुड मॉर्निंग. अरे नाही, बस 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 बस. वा, तू पण आहेस इथे. तब्येत कशी आहे? बरं वाटतंय ना तुला? तब्येत बरी आहे साहेब. गुड. अहो, पोहे करणार का? हो चालेल ना. सदा अजून 1 प्लेट पोहे घेऊन ये. स्वानंदी, मला असं समजलंय की तू आमच्या कंपनीच्या विरोधात केस करणार आहेस. नाही साहेब, मी कशाला कंपनीच्या विरोधात केस करेन? मी असलं काहीच केलं नाहीये. तुम्हाला कोणी खोटं सांगितलं का माझ्याबद्दल? मी नाही काही केस वगैरे केली. हे बघ स्वानंदी, तू पॅनिक होऊ नकोस. मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. आता मी खासदार सरपोतदार किंवा कंपनीचा मालक म्हणून तुझ्याशी बोलत नाहीये, तर तुझा एक हितचिंतक म्हणून बोलतोय. नीट ऐकून घे. तुझा अपघात आमच्या कंपनीत झाला. कंपनीचे मशीन्स नीट चेक केली नव्हती, हा सबळ पुरावा तुझ्याकडे आहे. म्हणून तू आमच्या कंपनीवरती केस करू शकतेस, आणि त्याची शिक्षा म्हणून जी काय रक्कम असेल, जो काही मोबदला असेल, तो द्यायला आम्ही तयार आहोत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की हे कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा समोरासमोर बसून आपण एखादी रक्कम ठरवली तर. आणि तरी तुला कोर्टात जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. नाही साहेब, तुम्ही मला फॅमिली मेंबर असल्यासारखं तुमच्या घरात ठेवून घेतलंय. मला प्रेम आणि आदर देताय. माझ्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही इतकं सगळं करताय माझ्यासाठी, मी का कंपनीवर केस करेन? पण तरी सुद्धा या अपघाताचा मोबदला म्हणून तुला किती रक्कम हवी आहे हे तू मनमोकळेपणाने सांगितलंस तरी चालेल. नाही साहेब, अहो मला कशाचाच मोबदला नकोय. तुम्ही म्हणालात म्हणून मी इथे आले, नाहीतर मी हॉस्टेलवरच राहिले असते आणि लगेच ऑफिस सुद्धा जॉईन केलं असतं. सुजितराव, बघितलंत का? मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतो की ही मुलगी, ही स्वानंदी वेगळी आहे. हिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. तिच्या मनात सच्चेपणा आणि चांगुलपणा आहे. कोणाचाही गैरफायदा घेण्याचा विचारही ती करू शकत नाहीये.
आणि सुजितराव, माणूस पैशानं श्रीमंत किंवा गरीब आहे हे महत्वाचं नसून तो मनानं किती श्रीमंत आहे ह्याच्यावरनं माणसाची खरी ओळख पटते. आणि सुजितराव, स्वानंदी एकदा पूर्णपणे बरी झाली आणि ऑफिसला यायला लागली की आपण तिच्या प्रमोशन बद्दल आपण बोलूया. आणि स्वानंदी, माझी एवढीच विनंती आहे की हे प्रमोशन तू नाकारू नकोस. खरं तर मी यांची फक्त एक एम्प्लॉई आहे, तरी ही लोक माझ्यासाठी